तमिळनाडूच्या निकालात थलपती विजयच्या तमिळगा वेट्री कळगम या पक्षाला मोठं यश मिळालं आणि विजयला तमिळनाडूचं मुख्यमंत्रीपद खुणावं लागलं. पण मुख्यमंत्री पदाचा डाव सोपा नव्हता, कारण विजयकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. 108 जागा जिंकलेल्या विजयला बहुमतासाठी आणखी 10 आमदारांची गरज होती. ही 10 आमदारांची जुळवाजुळव करताना विजयला बराच वेळ लागला. काँग्रेस लागलीच तयार झाली असली तरी व्हीसीके, सीपीआय, सीपीआय-एम या छोट्या पक्षांनी विजयला लगेचच पाठिंबा दिला नाही. सरतेशेवटी विजयला मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं. तमिळनाडूच्या राजकारणात डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांना स्वबळावर सत्ता मिळाल्याचा इतिहास आहे. अपवाद वगळता इथं मित्रपक्षांच्या साथीने सरकार चालवण्याची वेळ फारशी आलेली नाही. पण विजयला पहिल्याच प्रयत्नात मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं आणि विजयचा पहिलाच गेम मित्रपक्षांनी उधळून लावला. विजयने आपल्या ज्योतिषाला दिलेलं पद मित्रपक्षांमुळेच कसं काढून घ्यावं लागलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मंगळवारी तमिळनाडूच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं. तेव्हा माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्याला लोकांमध्ये विभाजन करणारं सनातन उखडायचं आहे असं विधान केलं, ज्यावर समोरच बसलेले मुख्यमंत्री म्हणजेच थलपती विजय शांत राहिला, फक्त हाताची घडी घातली. मात्र त्यानंतर काहीच वेळात बातमी आली की रिकी राधन पंडित वेट्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात राजकीय कामकाजांसाठी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजेच ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता रिकी राधन वेट्रीवेल कोण, तर थलपती विजयचे खासगी ज्योतिष. 2024च्या एका युट्यूब व्हिडिओमध्ये याच रिकी राधन यांनी विजयच्या पत्रिकेचं सविस्तर वाचन केलं होतं. टीव्हीके हे नाव अंकशास्त्रानुसार विजयच्या जन्मतिथीशी सुसंगत आहे, त्यामुळे या पक्षाला मोठा लाभ मिळेल असं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. वर्षभरापूर्वी त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये विजयच्या पक्षाला सुनामीसारखा विजय मिळेल, त्याचा पक्ष 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. रिकी यांनी विजयच्या ग्रहस्थितीची तुलना पलानीस्वामी आणि एम के स्टॅलिन या अनुभवी नेत्यांच्या ग्रहस्थितीशी केली होती. एवढंच नाही तर विजयच्या जन्मपत्रिकेत राजकीय सत्तेची अचूक लक्षणं दिसून येतात. तो भविष्यात तमिळनाडूचा मुख्यमंत्री होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं होतं. आता थलपती विजयचा सुनामी सारखा विजय तर झाला नाही, तसंच त्याला 150 पेक्षा जास्त जागाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे रिकी राधन पंडित वेट्रीवेल यांचं हे बाकीत चुकलं असलं तरी विजयला मोठं यश मिळणार, राजकीय सत्ता मिळणार, विजय मुख्यमंत्री होणार हे त्यांनी सांगितलेलं भविष्य सत्यात आलं. विषय फक्त भाकिताचा सुद्धा नाहीये, तर रिकी राधन यांनी टीव्हीके सोबत अगदी जवळून काम केलं. विजयच्या रॅलीच्या वेळा, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ, शपथविधीची वेळ याबाबत त्यांनी विजयला सल्ला दिल्याचं सांगण्यात आलं. विजयच्या यशानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी सुद्धा रिकी राधन त्याच्या घरी गेले होते. इतकंच नाही तर टीव्हीकेचे प्रवक्ते म्हणून सुद्धा त्यांनी काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. साहजिकच विजयच्या तमिळनाडूमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयात त्यांचा महत्त्वाचा रोल होता अशी चर्चा झाली आणि त्यामुळेच विजयने त्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी केल्याचं बोललं जाऊ लागलं. या रिकी राधन पंडित वेट्रीवेल यांचा इतिहास सुद्धा इंटरेस्टिंग आहे. ज्योतिषशास्त्रज्ञ, न्यूमरोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून त्यांची ओळख आहे. 1983ला त्यांनी ज्योतिषी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांनी राजकीय नेते, व्यावसायिक या दिग्गजांसोबत उठबस वाढवली. भाजप, काँग्रेस, डीएमके, एआयडीएमके अशा सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना त्यांनी ज्योतिषशास्त्रानुसार सल्ले दिले. 1989 पासून त्यांनी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे खासगी ज्योतिष आणि सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली. 1991 मध्ये जयललिता यांची सत्ता येईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आणि जयललिता 1991 मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. पुढे त्यांनी जयललिता यांचा वाईट काळ येईल असं भाकीत केलं आणि जयललिता यांना त्या काळात जेलमध्ये जावं लागलं. जयललिता यांच्या नावाच्या शेवटी THA जागी THAA असा बदल करायला आपण सांगितल्याचं रिकी राधन पंडित यांनी आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. या बदलामुळे जयललिता यांचा लाभांक 23 वरून 24 झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या सर्वोच्च पदावर राहिल्या. शेवटपर्यंत त्यांची भरभराट झाली असं रिकी यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय, ते रिकी राधन तमिळनाडूच्या राजकारणाला अपरिचित असामी नव्हते. सध्या त्यांना विजयने पद दिलं होतं एवढंच, पण त्यांना पद देण्यामागे आणखी एक डाव असल्याची चर्चा होती. हा डाव म्हणजे उदयनिधी स्टॅलिन यांना दिलेला शह.
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत असतानाच विजयने हा निर्णय घेतला. शपथविधीच्या वेळी देवाचा उल्लेख करणं, तमिळनाडूच्या राज्यगीताच्या आधी वंदे मातरम वाजवणं या गोष्टी चर्चेत आल्या होत्या. उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबद्दलच्या वक्तव्यानंतरही विजयने आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे असं म्हणत डीएमकेला शह देण्याची लाईन पकडली. त्याच धर्तीवर ते ज्योतिषांना ओएसडी बनवत आणि तेही डीएमकेच्या कट्टर विरोधक जयललिता यांच्या ज्योतिषाला पद देत विजयने स्टॅलिन कुटुंबियांवर डाव टाकल्याची चर्चा झाली. पण हा डाव फसला तो विजयच्याच मित्रपक्षांमुळे. विजयचा मित्रपक्ष असलेल्या व्हीसीकेचे आमदार वाणी अरसू यांनी आपल्या सरकारने वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व दिलं पाहिजे, ज्योतिषशास्त्राला नाही. आपण सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. अंधश्रद्धेला खतपाणी दिलं जाईल असे निर्णय घेता कामा नयेत असं म्हणत विजयला घरचा आहेर दिला. पण विजयला घरचा आहेर देण्यात फक्त व्हीसीके पक्षच नव्हता, तर CPIM आणि CPI या डाव्या पक्षांनी सुद्धा विजयला घेरलं. CPIMचे राज्य सचिव पी षणमुगम यांनी सरकारची जबाबदारी आहे की वैज्ञानिक गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. लोकांच्या टॅक्सच्या पैशातून एखाद्या ज्योतिषाला सरकारी पदावर काम देणं यामुळे फक्त अंधश्रद्धा वाढेल असं वक्तव्य केलं. तर CPIचे नेते वीरापांडियन यांनीही विजयच्या निर्णयावर टीका केली. त्यात हे सगळं बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर होत असल्यानं व्हीसीके आणि डावे पक्ष चाचणीवेळी काय भूमिका घेणार हा प्रश्नही उभा राहिला. पण या पक्षांनी बहुमत चाचणीमध्ये विजयला पाठिंबा दिला आणि विजयचं सरकार टिकणार हे नक्की झालं. त्यानंतर स्वतः विजयने रिकी राधन पंडित वेट्रीवेल यांची ओएसडी म्हणून नेमणूक करण्याच्या निर्णयाचा पुन्हा विचार केला जाईल असं सांगितलं आणि काहीच वेळात त्यांची नेमणूक रद्द झाल्याचं पत्र समोर आलं. विजयने आपल्या जवळच्या माणसाला दिलेलं पद, हे पद देऊन राजकीय स्कोर वाढवण्याचा केलेला प्रयत्न हे सगळं निष्फळ ठरलं. ओएसडीच्या अपॉइंटमेंटवरून त्याच्यावर विरोधी पक्षांनी टीका केलीच, पण त्याला घेरलं त्याच्याच मित्र पक्षांनी. विजयला AIADMKच्या फुटीर गटाने बहुमत चाचणीवेळी पाठिंबा दिला असला तरी मित्र पक्षांनी केलेली अडचण विजयसाठी इशारा आहे. मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवणं सोपं नाही. त्यात एका अधिकाऱ्यावरून हा विषय एवढा ताणला जात असेल तर मोठे निर्णय घेणं हे विजयसाठी कसरतीचं काम ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यात विजयची एकच इच्छा असेल, रिकी राधन यांनी केलेलं 150च्या वर जागा मिळण्याचं बाकीत खरं ठरलं असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं? विजयसाठी मित्रपक्षांचं सरकार चालवणं हा सोपा विषय ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.